बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। विधिमंडळ फोटो सेशन पार पडलं आणि यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंना शिंदेंच्या बाजूला बसण्याचा आग्रह केला, मात्र उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ हा अधिवेशनात संपला। या दरम्यान विधान भवनात अंबादास दानवेंना निरोप देण्यात आला। यावेळी बोलताना मी पुन्हा कुठून येईन ते विचारू नका, मात्र मी पुन्हा येईन असं मिश्किल वक्तव्य यावेळी अंबादास दानवे यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना त्यांनी खुली ऑफर दिली। उद्धवजी 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा, इकडे स्कोप आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली। एका संकेतस्थळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे समोरासमोर आले। तुम्ही आज ऑफर दिलीत आणि मी तुमच्या स्वागताला उभा राहिलो असं मिश्किल वक्तव्य यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलं। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप केलेत। माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड बावनकुळे आहेत। दीपक काटे बावनकुळेंना गॉडफादर म्हणतो असा आरोप गायकवाड यांनी केला। छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक खुलताबाद इथे व्हावं आणि त्यासाठी सरकारनं 100 कोटी द्यावेत अशी मागणी भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी केलेली आहे। त्यासोबत खुलताबादचं नाव बदलून रत्नपूर करावं अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे। तर स्मारक उभारण्यापेक्षा पाठ्यपुस्तकात संभाजी महाराजांचा इतिहास आणा अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली। रोहित पवारांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सर्व फ्रंटल सेलच्या प्रभारीपदी रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर माजी आमदार सुनील भुसारा यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मीरा भाईंदर दौरा ठरलेला आहे। येत्या 18 जुलैला राज ठाकरे हे मीरा भाईंदर दौऱ्यावर असणार आहेत। बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड, त्याचा मुलगा आणि गोट्या गीतेची चौकशी करा अशी मागणी विजयसिंह बाळाबांगर यांनी केलेली आहे। विजयसिंह बाळाबांगर हा वाल्मिक कराडचा जुना सहकारी आहे। विजयसिंह बाळाबांगर यांनी बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली, तसंच महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्याची मागणी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला। शिकवणीसाठी येणाऱ्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। यावेळी स्थानिक आणि मुलीच्या ड्रायव्हरनं वाहनाचा पाठलाग करून या मुलीला सोडवलं, तर अपहरणकर्त्यानं पलायन केलं असून पोलिसांनी वाहन ताब्यात घेतलंय। कराडजवळ मलकापूर शहरात ढेबेवाडी फाट्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार पाहायला मिळाला। मद्यधुंद डॉक्टरनं 2 दुचाकी आणि 3 उडवलं। राजाराम जगताप असं या डॉक्टरचं नाव असून त्यानं पोलिसांसोबतही अरेरावी केली। पुढची बातमी पाहूयात। आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात रंगलेल्या शाब्दिक जुगलबंदीची ही बातमी आहे। 3 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून दोघांमध्ये विस्तव जात नाहीये। काल विधान परिषदेमध्ये दोन्ही नेते समोरासमोर आल्यानंतर दोघांनी एकमेकांवर जोरदार वार प्रहार केले। निमित्त होतं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्यानं निरोपाच्या भाषणाचं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दानवेंचं कौतुक केलं, पण शिंदेंनी मात्र दानवेंचं कौतुक करताना नाव न घेता ठाकरेंवर जोरदार प्रहार केला। यावेळी उद्धव ठाकरे देखील विधान परिषदेमध्ये उपस्थित होते। सोन्याच्या चमच्यावरून शिंदेंनी मारलेल्या टोल्याला उद्धव ठाकरेंनी सणसणीत उत्तर दिलंय। एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत। अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे। पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात।
नाशिक महापालिकेवर महिलांनी धडक मोर्चा काढला. डोक्यावर हंडे घेऊन महिला महापालिकेवर धडकल्या. पाणी समस्या, रस्ते आणि विविध प्रलंबित प्रश्नांवरून महिलांनी हा मोर्चा काढला. विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आलं. हेमंत पाटलांच्या प्रतिमेला जोडे मारत दलित बांधवांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. नागपुरात युनियन बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरनं मराठीतील FIR स्वीकारला नाही म्हणून मनसेनं मॅनेजरला जाब विचारत बँकेच्या बोर्डाला काळं फासलं, तर मॅनेजरनं माफी मागितल्यानंतर मनसेनं आंदोलन मागे घेतलं. हिंगोलीच्या कळमनुरी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीकडून विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. विधान परिषदेतील भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्याचा वंचितकडून निषेध करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील उमरगव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी कोऱ्या चेकवर सही केल्यामुळे सरपंच आणि सदस्यांनी ग्रामसेवकाला मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद परिसरात ग्रामसेवक संघटनांनी आंदोलन केलं. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणाऱ्या गिरणा धरणानं अर्ध्या जुलैमध्ये 50शी ओलांडलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 40% जलसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. गिरणा पाणलोट क्षेत्रातील चणकापूर, पुनद, हरणबारी, ठेंगोडा ही धरणं ओव्हरफ्लो झालेली आहे. महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर आणि अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहे. आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल दर कमी केले गेलेले आहेत. त्यावर आक्षेप घेतल्यानं सगळ्याच कॅटेगरीचे दर कमी झालेत. राज्यात 100 युनिट खाली विजेचा वापर करणारे 70% ग्राहक असून त्यांना 26% दर कपात मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं 6 वर्षांसाठी मंजुरी दिली आहे. या अंतर्गत देशातील कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सुविधा दिल्या जातील. यामध्ये 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. पंढरपूरमध्ये आषाढी वारीमध्ये वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 10,84,00,000 रुपयांचे दान केलंय. तसंच सोन्या चांदीचे दागिने देखील अर्पण केलेले आहेत. श्रींच्या चरणाजवळ विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळालं असल्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 2.25 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झाले. मुंबईत शाळांना फी वाढवण्याबाबत मनमानी करत येऊ नये यासाठी नवीन नियमावली लवकरच आणली जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधानसभेत सांगितलं. आमदारांनी त्याबाबत काही सूचना कराव्यात, असंही ते म्हटलं. मुंबई राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर संप पुकारलाय. त्यामुळे आज काम न करण्याचा पवित्रा परिचारिकांनी घेतला असून या आंदोलनासाठी राज्यभरातून आझाद मैदानात परिचारिका येणार आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम मुंबईतील रुग्णालयांवर होणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर अद्याप एकदाही मोठा पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे 5 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. मुंबई महापालिकेनं झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळ्यावर मालमत्ता कराच्या आकारणीसोबतच आता त्याचं सर्वेक्षण देखील सुरू झालेलं आहे. आतापर्यंत जवळपास 17,000हून अधिक व्यावसायिक झोपड्यांचं सर्वेक्षण पालिकेनं पूर्ण केलंय. 10 महिन्यात पालिकेनं या झोपड्यांकडून 268 कोटींच्या मालमत्ता कराचं संकलन केलंय. आता एक मोठी बातमी. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोलीतील अतिदुर्गम भागातील मरकणार ते अहेरी बस सेवा सुरू झालेली आहे. याबाबत एक्सवर पोस्ट करत हा विकासाचा आणि विश्वासाचा मार्ग असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेलं आहे. गडचिरोली प्रशासन आणि पोलीस दलाच्या अथक प्रयत्नातून आणि स्थानिक जनतेच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचं मला विशेष आनंद आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली नक्षलमुक्त भारताची संकल्पना हीच आमची प्रेरणा आहे आणि अशा उपक्रमांमुळे जनतेचा विश्वास बळकट होतोय, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानं खरीपाच्या 90% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. खरीपाच्या या पीक पेऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोयाबीनलाच पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 3,80,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव आणि साखरशा गावांमध्ये लंपी आजारानं तब्बल 8 जनावरं दगावली आहेत. यामध्ये 5 गायी आणि 3 वासरांचा समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथून पुण्याला जात असलेल्या खासगी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच आसलगावात बस थांबवण्यात आली. दरम्यान मद्यधुंद चालकांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
पाण्यासाठी खारघरवासियांनी ठिय्या आंदोलन केलं. सिडकोच्या मुख्य अभियंता कार्यालयामध्ये ठिय्या मांडण्यात आला. खारघरमधील भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. विक्रोळीमध्ये मारवाडी व्यापाऱ्याची मुजोरी सुरू आहे. मराठी भाषेबाबत वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. स्टेटस ठेवणाऱ्याची मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून धिंड काढली. वसई विरारसाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. जिल्हा परिषदेच्या 116 शाळा आता पालिकेकडे हस्तांतरित होणार आहेत. आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलेलं आहे. बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गालगत असलेल्या एका मोठ्या नाल्यामध्ये मातीचा भराव टाकला जातोय. भराव टाकून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे नाल्यातील पाणी महामार्गावर येण्याची शक्यता आहे. ग्राहकांना वीज बचतीचा सल्ला देणाऱ्या महावितरणाच्या कार्यालयामध्ये विजेची उधळपट्टी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं. बदलापूर पश्चिम भागातील महावितरणाचं कार्यालय बंद झाल्यानंतरही कर्मचारी लाईट बंद करत नाहीत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होती. छत्रपती संभाजीनगर शहरात मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. दरम्यान जवाहरनगर पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून 25,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. नाशिक